नमस्कार, मी सोनाली नेस्ट क्वीन चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे। तर आज आपण बघतोय कुरकुरीत सुरमई फ्राय कशी बनवायची। अगदी झटपट आणि सोपी रेसिपी आहे। चला तर मग पाहूया। इथे मी अर्धा किलो सुरमई घेतलेली आहे। ती स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेली आहे। इथे आपल्याला मासे मॅरिनेट करून घ्यायचे आहे। तर मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे। मासे मॅरिनेट करण्यासाठी 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, थोडीशी कोथिंबीर, अर्धा लिंबाचा रस, हळद व मीठ थोडीशी घेतलेली आहे। हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालं की 15 मिनिटांसाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। इथे आपण माशासाठी लागणारी रव्याची कोटिंग तयार करून घ्यायची आहे। तर यामध्ये अर्धी वाटी रवा, अर्धा चमचा मिरची पावडर, चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण सुरमईसाठी लागणारी मसाल्याची कोटिंग तयार करून घेत आहे। तर अर्धा चमचा मी इथे मिरची पावडर, 1 चमचा गरम मसाला व 1 चमचा धना पावडर घेतलेली आहे। हे आपल्याला सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे आहेत। तर इथे मी 2 चमचे पाण्याचे वापरलेले आहेत व मसाले चांगले मिक्स करून घेतलेले आहेत। जो आपण तयार करून घेतलेला मसाला आहे तो आपण सुरमईला लावून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी। तुम्ही पाहू शकता याच पद्धतीने मी सर्व सुरमईला मसाला लावून घेणार आहे। आता माशाला हा रवा मी दोन्ही बाजूनी लावून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थित असा माशाला लावून घेतलेला आहे रवा। तर याच पद्धतीने मी सर्व माशांना रवा लावून घेतलेला आहे। आता आपण गॅस चालू करूया। त्यावरती एक मी पचरट आकाराचा तवा ठेवलेला आहे व 5-6 चमचे तेल घेतलेला आहे। आता आपल्याला सुरमई फ्राय करायची आहे। इथे मी सुरमईचे 3 पीस फ्राय करण्यासाठी घेतलेले आहेत। सुरमई आपल्याला दोन्ही बाजूनी चांगली फ्राय करून घ्यायची आहे। तर 3 ते 4 मिनिटांनंतर आपल्याला अशी पलटून घ्यायची आहे। साधारणपणे 5 ते 6 मिनिटांमध्ये सुरमई फ्राय करून होते। सुरमई आपल्याला कमी गॅसवरती फ्राय करून घ्यायची आहे। याच पद्धतीने मी सगळे सुरमई फ्राय करून घेणार आहे। आता आपली सुरमई खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही पाहू शकता वरून कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत असं त्याचं आवरण आहे आणि खायला देखील तेवढीच चविष्ट। जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर एकदा करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा। तोपर्यंत नमस्कार।